चला तर विद्यार्थी मित्रांनो, मी दीपाली पाटील माझ्या E2A अर्थातच एज्युकेशन टू ऑल या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, MTS असेल, मंथन असेल, स्कॉलरशिप असेल, नवोदय असेल, त्यामध्ये हमखास येणारा भाग म्हणजे नाउन्स, नाम. तर या ठिकाणी आज आपण मराठीतला व्हिडिओ या आधीही मागच्या वर्षी बनवलेला आहे. तर आज नाउन्स, नाम याच्यावरती आपण व्हिडिओ घेतलेला आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, वस्तू, व्यक्ती, गावे, नद्या किंवा आपल्या अवतीभोवती असणाऱ्या प्रत्येक प्रकारच्या वस्तू, त्यामुळे या ठिकाणी टिपिकल शब्द लक्षात ठेवा की वेगवेगळ्या वस्तू, व्यक्ती, वल्ली, गावे, नद्या, डोंगर हे सगळ्यांचं जे नाव असतं त्याला नाम असं म्हणतात. दॅट इज कॉल्ड नाऊन. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी बघा मी 4 एक्झाम्पल्स घेतलेले आहेत. तर बघा या ठिकाणी आपण नाऊन कोणता आहे ते ओळखणार आहोत. इट इज अ पेन, हा तो पेन आहे. इट इज अ पेन. पेन, पेन हे नाऊन. दिस इज अ ग्लास, हा ग्लास आहे. ग्लास हे नाऊन. आय लव्ह माय स्कूल, मला माझी शाळा आवडते. स्कूल, स्कूल हे नाऊन. आय हॅव अ डॉल, माझ्याजवळ डॉल आहे, बाहुली आहे, डॉल हे झालं या ठिकाणी नाऊन. म्हणजेच काय की असं एखादं वाक्य की त्या वाक्यामध्ये आपल्याला स्पष्टपणे दिसतं की या ठिकाणी नाऊन कोणतं आहे आणि नेमकं ॲडजेक्टिव्ह कोणतं आहे. तर बघा आता आपण जात आहोत. बघा आपल्या MTSच्या पुस्तकामध्ये नाउन्स अँड ॲडजेक्टिव्ज, नाम आणि विशेषण. पहिल्यांदा आपण नाउन्स बघूया. ही वॉज अ काइंड मॅन. याचं या ठिकाणी कोणतं नाऊन आहे, तर या ठिकाणी मॅन हे नाऊन आहे. तो दयाळू मनुष्य होता. तो दयाळू मनुष्य होता. ही वॉज अ काइंड मॅन. काइंड हे या ठिकाणी ॲडजेक्टिव्ह आहे. नामाबद्दल जो शब्द विशेष माहिती सांगतो त्याला ॲडजेक्टिव्ह म्हणतात. तर मग या ठिकाणी मॅन हे येईल आपलं नाम. ही सॉ कॅसल, त्याने किल्ला पाहिला. कॅसल, कॅसल हे या ठिकाणी नाऊन आहे. बघा पुढचं. ही सॉ हिज लिटल हट, त्याने छोटीशी झोपडी बघितली. ही सॉ हिज लिटिल हट, हट ही या ठिकाणी येणार आहे आपलं नाऊन. यू फील फ्रेश अर्ली इन द मॉर्निंग, त्याला सकाळी सकाळी अर्ली मॉर्निंगला त्याला फ्रेश वाटतं. तर मॉर्निंग या ठिकाणी झालं नाऊन. ऑलवेज ईट फ्रेश फ्रूट्स, नेहमी ताजी फळे खावीत. तर फळे, फ्रूट्स हे या ठिकाणी झालं नाऊन. पण आता ॲक्च्युली जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांमध्ये त्यांनी उल्लेख केलेला आहे की ॲडजेक्टिव्ह पण शोधा. तर ॲडजेक्टिव्हचा व्हिडिओ आपण नंतर बनवू. तर तुम्ही नाऊन म्हणजे लक्षात ठेवा की नामाबद्दल एखाद्या व्यक्तीचं जे नाव असतं, गावाचं नाव, व्यक्तीचं नाव, नद्यांचं नाव, त्यांना आपण काय म्हणतो मुलांनो, नाऊन.